झुकण्याआधी ठेवा कापून आपली मान. प्रस्थापिताच्या समोर झुकण्याआधी ठेवा कापून आपली मान. झुकण्याआधी ठेवील प्रस्थापिताच्या समोर, झुकण्याआधी ठेवील कापून मी माझी मान. या वळीची, या कडव्याची मला आठवण झाली. या आठवण होण्याचं कारण की मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं, किंबहुना चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या निमित्तानं गाणं महाराष्ट्रात फिरत असताना एका ठिकाणी असं व्याख्यानाच्या निमित्तानं गेलं असताना एक ते व्याख्यान माझं ऐकत, तिथं आंबेडकरवादी गायकांची, कलाकारांची तिथं उपस्थिती होती. आणि माझं व्याख्यान झाल्यानंतर त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. मी आवर्जून त्या गावामध्ये मुक्काम केला होता. माझं व्याख्यानात ऐकून ते गायक भारावले होते आणि त्यांनी आपल्या गाणं सुरू झाल्यानंतर त्यांनी माझ्यावरती गाणं गायलं आणि त्या गाण्यातील हे कडवं आहे. त्याची मला आज आठवण झाली की झुकण्याआधी ठेवा कापून आपली मान. झुकण्याआधी ठेव कापून तू तुझी मान. याचं आठवण होण्याची कारण म्हणजे आज निवडणूक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहिली असता साऱ्याच प्रस्थापित परिवर्तनवादी लोक, आंबेडकरवादी लोक, स्वतःला स्वाभिमानाची, क्रांतीची भाषा करणारे सगळेच आज राजकीय प्रस्थापिताच्या पक्षासमोर, नेत्यासमोर, प्रस्थापितासमोर झुकण्याचीच जणू काय स्पर्धाच लागलेली आहे. त्याच्यामुळं ह्या काव्याची मला आठवण झाली. सगळेच जण प्रस्थापितासमोर झुकू लागलेले आहे स्वार्थासाठी, सत्तेच्या लालसेपोटी, फायद्यासाठी, एखाद्या पाकिटासाठी, किंबहुना काही ना काही तर पदरात पडावं सत्तेच्या लालसेपोटी, उसन्या अवसनापोटी आणि तुटक्या मोडक्या एखाद्या फायद्यासाठी सत्तेसमोर, प्रस्थापितासमोर सारेच जण झुकण्याची त्यांची जणू काय स्पर्धा सुरू आहे. याला अपवाद आहे. अपवादांना माझा क्रांतिकारी जय भीम. याला अपवाद, कारण जे अपवादांना सत्तेचे उसने लाभ मिळाले नसतील, सत्तेचा लाभ उसने ताकद मिळाली नसतील, लाभार्थी नसतील, जरूर म्हणजे राजकीय वेश्यागिरी करण्यापेक्षा आंबेडकरवादी, परिवर्तनवादी, बहुजन चळवळीतील जे इमानदारीचं, जे पावित्र्याचं, जे त्यागाचं, नीतिमत्तेचं, चारित्र्याचं जो पातिवर्ते राखलेलं आहे, त्या इमानदार लोकांच्यामुळं आंबेडकरवादी बहुजन समाजाच्या क्रांतीचा इतिहास घडणार आहे. त्या इतिहासामध्ये या इमानदार आणि त्यागी लोकांची नावं इतिहासात अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच प्रस्थापित मनोवादी, ब्राह्मणशाही, भांडवलशाही, घराणशाही, जातीवादी आणि सरंजामशाहीच्या या साऱ्याच प्रस्थापिताच्या नादी लागलेल्या प्रस्थापिताच्या दलालानो तुम्ही कुशाल दलाली करा. प्रस्थापिताच्या दलालानो तुम्ही कुशाल दलाली करा. त्यातून कुशाल मालामाल व्हा. आम्ही आंबेडकरवादी चळवळीचे लाल बनून स्वाभिमानाची चळवळीसाठी लढू आणि त्यासाठी मिळू. तुम्ही दलाली करा, आम्ही आंबेडकरवादी चळवळीची तुम्ही दलाली करा, आम्ही आंबेडकरवादी लाल म्हणून जगू. कदाचित ह्या तुमच्या दलालीने तुम्ही मालामाल होचाल, सत्तेची काही पदं मिळतील तुम्हाला, थोडेफार तोडका मोडका काय फायदा होईल, तुम्ही मालामाली होचाल, पण स्वाभिमानाच्या इज्जतीचं, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची दौलत आणि संपत्ती तुम्हाला आणि तुमच्या भावी पिढीला कधीच मिळणार नाही. लक्षात घ्या. अरे, ज्यांच्यामुळं माझी मान ताठ झाली, ज्यांच्यामुळं मला बोलायला आलं, ज्यांच्यामुळं मला माणसाचा अधिकार आणि प्रतिष्ठा मिळाली, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं हे मस्तक ताठ झालं, मान ताठ झालं. ती मान कुठल्याही प्रस्थापितासमोर कधीच झुकणार नाही. ती फक्त मान झुकेल ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर झुकेल. ही मान ताठ, स्वाभिमानाची मान, हे मस्तक झुकेल ते भगवान गौतम बुद्धांच्या समोर झुकेल.
हे मस्तक हे मानाचा मुजरा करेलचे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर, छत्रपती शाहू महाराजांसमोर, छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर. हे मस्तक झुकेल, हे मान झुकेलचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या समोर. हे मस्तक ही मान स्वाभिमानाची मान झुकेल ती राजमाता अहिल्यामाई होळकरांच्या समोर. हे मस्तक ही स्वाभिमानाची मान झुकेल, ही ताट मान झुकेल संत रविदासा समोर. हे मान झुकेल, हे नतमस्तक होईल क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समोर झुकेल. पण ही मान प्रस्थापितांच्या समोर कधीच झुकणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, राजमाता अहिल्यामाई होळकरांचं नाव घेऊन, विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव घेऊन, संत रविदास यांचं नाव घेऊन, संभाजी महाराजांचं नाव घेऊन, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव घेऊन ही मान, स्वाभिमानाची मान कुठल्याही काँग्रेस समोर झुकणार नाही. हे शिवसेनेसमोर झुकणार नाही, ही भाजप समोर झुकणार नाही, ही शरद पवारांसमोर झुकणार नाही, हे देवेंद्र फडणवीस समोर झुकणार नाही, हे नरेंद्र मोदी समोर झुकणार नाही, हे उद्धव ठाकरे समोर झुकणार नाही, कुठल्या आंडू नेत्यांच्या समोर झुकणार नाही. ही मान फक्त झुकेल ते महामानवांच्या समोर, परिवर्तनवादी महापुरुषांच्या समोर, आणि ती झुकेल ही मान आई वडिलांच्या, जन्म दिलेल्या आई वडिलांच्या पायावरती झुकेल. बाबासाहेबांचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, प्रस्थापिताच्या पायावर डोकं ठेवून, स्वाभिमान घाण ठेवून लाचारीचं राजकारण करण्यापेक्षा स्वाभिमानाचं राजकारण करणं केव्हाही श्रेष्ठ आहे. म्हणून प्रस्थापिताच्या पायावरती माता टेकवण्यापेक्षा प्रस्थापिताच्या छताडावर पाय ठेवून स्वाभिमानाचं राजकारण करायला शिका, आणि ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी झुकण्याआधी ठेवा कापून आपली मान. मला कदाचित 30 वर्षाचं आयुष्य माझ्या चळवळीमध्ये वाहून गेले. 1995ला तथाकथित स्मृतिशेष शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर सोलापूरमध्ये 1995ला दिलेलं आमदारकीचं तिकीट त्यांच्या तोंडावरती फेकून 30 वर्षे आंबेडकर चळवळीशी प्रामाणिक आणि त्यागमय जीवन जगत आलेलं आहे. येणाऱ्या काळात मला कधी अशी अडचण आली, माझ्यासमोर समस्या आली, परिस्थिती अशी निर्माण झाली तर मला झुकण्याची वेळ आली, तर त्या प्रस्थापिताचा समोर माझ्या फायद्यासाठी, माझ्या अडचणीसाठी, माझ्या समस्येसाठी झुकण्याची वेळ आली तर मी माझी मान कापून ठेवेल, आणि माझ्यावरती ज्या गायकानं जी गाणं गायलेलं होतं ते गाणं मी जगेल, ती सार्थक करेल. एवढंच सांगतो. मी माझी कुठल्याच प्रस्थापिताच्या समोर झुकण्याआधी कापून ठेवील मान. तुम्ही सुद्धा स्वाभिमानी कार्यकर्त्यानो, स्वाभिमानी नेत्यानो, बहुजन समाजातील स्वाभिमानी बहुजन समाजानो, झुकण्याआधी ठेवा कापून आपली मान. जे झुकलेले आहे त्या नेत्याला साथ देऊ नका, कारण झुकण्याआधी ठेवा कापून आपली मान.